असे एकत्र केल्यावर इतकं मस्त वाटतं ना बघायला. मला खूप आवडतं हे. कुणा लाईट दे बाबाला. एवढी चिरायलाच पाहिजे. बघा कशा तडा गेलाय तो. आता ना खूप उशीर झाला हो आम्हाला देवाची पूजा करेपर्यंत. त्यांना घाई बघा तिथे झाले. चला पाऊस पडतो, चला लवकर. चला बाबा, सकाळी सकाळी चूल पेटली आपली. एकीकडे पाणी तापत ठेवलंय, एकीकडे आपला टोप ठेवलाय भाजणीसाठी आणि सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. इथे आपल्याला आता भाजून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. थालीपीठ भाजणी तयार करते ऑर्डरची. सकाळी सकाळी जरा बरं पडतं ना. चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी बघा, आता ऑर्डरचं काम माझं झालेलं आहे, भाजून सगळं झालेलं आहे. आठवड्यातनं एकदा मी ऑर्डरचं काम करायला घेते. म्हणजे ज्या काही ऑर्डर असतात ना त्या एकत्र करते आणि आठवड्यातनं एकदा सगळं भाजून घ्यायचं. शनिवार रविवार पकडून सगळं करते आणि मग काय 1-2 दिवसामध्ये लगेच मग कुरिअर केलं जातं. मग म्हणजे ताजं ताजं सगळं तुमच्यापर्यंत पोचतं. आता इतकं बरं वाटतंय, सगळं भाजून झालेलं आहे. बराच वेळ गेला आहे सगळं भाजायला. तुम्हाला मी दाखवते आता जरा भाजणी ती. आता जरा पसरवून ठेवले थंड करायला आणि पूर्ण गार झाल्यानंतर चक्की लावायची आणि मग नंतरला पॅकिंग करून मग ते कुरिअर केलं जाणार. आता चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे. आता मी चालले बागेमध्ये. कुणाल जेव्हा ना बागेमध्ये फेरफटका मारतात आणि भाजी बिजी काय काय धरलं नाही बघतात आणि मला सांगतात की हे धरलं आहे ते धरलं आहे. त्याच्यामुळे मला पण आता अशी इच्छा झाली की नाही, बागेत पहिला एक फेरफटका मारते आणि मग घरामध्ये जाते. चला तुम्हाला भाजणी दाखवते. आज जरा थोडंसं घरातलं पण जरा क्लिनिंग करते. किचनचं 2 दिवस झाले डोक्यामध्ये सगळं चाललेलं आहे. क्लीन करायचं आहे. सगळं ते सामान सगळं जरा अस्तव्यस्त झालं किचनचं, तर थोडंसं म्हटलं करून घेते आणि बाकीचं पुढे पुढे बघूया. असं ही बघा कशी मस्त आपली थालीपीठ भाजणी. ती छान दिसते बघा. याचे एकत्र केल्यावर इतकं मस्त वाटतं ना बघायला. मला खूप आवडतं हे. आणि आता झाले साधारण कोमट झालेली आहे, पण एकदम पूर्ण अशी थंड होऊ दे. त्याच्यानंतर म्हटलं आपण आहे ना चक्की लावू शकतो. मग एक साधारण 1 तासानंतर छान झाले. लांबून अशी विविध धान्याने नटलेली आपली थालीपीठ भाजणी. कोणाला जर का ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. आता ही सगळी आहे ना भाजणी ही ऑर्डरची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मग ऑर्डर केल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसामध्ये कुरिअर केली जाणार. आज पाऊस इतका छान पडून गेला आहे. काय झालं सकाळी सकाळी ते वेलीचे हे काढलं का, कागद काढला ते लावलेला, प्लास्टिक लावलं होतं ना त्या दुधीला आणि ते खाली लटकते ते. हां अच्छा, मी म्हटलं तिथं काय आहे का काय. हां हां हां. वेलीची वाढ चांगली झाली ना दुधीच्या वेलीची. कारली धरलेत का, कारली फुलारले. कारली फुलारतायत. दुधी केवढा झालाय, मला दुधीचा हलवा करायचा आहे. कधी दुधी तयार होते मी वाट बघते. चला आपण पण जाऊया काय बागेमध्ये. चला जाऊया. चप्पल घालते. अजून माझी फुलं काढायची पण बाकी आहेत. फुलं पण नाही काढले मी आज. सकाळी उठली ती पहिला आधी ते ऑर्डरचंच करायला घेतलं. म्हटलं नंतरला सगळं करू असा विचार केला. दुधी सध्या दुधी आपली ही बघा आहे ना धरलेली एक. तिचा ना मला हलवा बनवायचा आहे, त्याच्यामुळे हो दे मोठी. कुठे गोलवाली वरच्या साईडला आपल्याकडे ना गोलवाली दुधी बी पण लावलंय. गोल बघा येते ना. कुणाल जेव्हा म्हणतात की ह्या साईडला आहे ते गोलवाली आहे. नारळावर पण गेले बेल.
हां ती काय खाली येईल ती. धरलंय. हां लांब आहे ते, एवढं दिसणार नाही पटकन. चष्मा नाही असं नाही, लांब पण आहे. हां ही बघा, ही पडवळ पण फुलायला सुरुवात झाली. ही बघा फुलं इकडे आहे ना, ही गोल दिदी आहे. ही पडवलची फुलं असू दे, गोल लावलेले आहे. आता बघूया, वेगळं बियाणं लावलं आहे ना इथे, जरा आलं का बरं वाटतं. इथे तुतीचं झाड बघ केवढं मोठं झालं ना, ते मस्त झालं उंच. हे बघ, हे वालं त्याला पण आता कट मारले, ते पण वर वाढलं बघ. हां डबल होती ना, ते दोन्ही नाही होऊन द्यायची त्याला. हे इथे कसं गवत वाढले, पण इथे ते गोळ्या टाकायला पाहिजे. तुला मी त्याशी बोलू, इथे गोळ्या टाकायला पाहिजे, तिकडे टाकलं तशा. हां नारळात ना लय गवत वाढतं. नाही इथे पण आजूबाजूला गोण्या टाकायला पाहिजे. हे बघा, हे तुतीचं झाड आहे, ते साईडला गवत वाढलंय ना, ते पटकन दिसण्यात येत नाही. अरे तिथे ज्या काटल्याच्या वेली आहेत म्हणून ते कधीच फेकून टाकलं. नाही इथे ह्याच्या बाजूला टाकायचं, बाकी नाही दुसरीकडे टाकायचं. गोण्या आहेत आपल्याकडे तिथे गोण्या. हे बघा, हे नारळातलं साफ करायचं आहे. सध्या चाललंय आमचं, हळूहळू करतो, होईल, जाऊ दे. ह्याच्यामध्ये ना खूप गवत वाढतं नारळामध्ये. त्या आहेत ना गोण्या. आता हे ना काय करायचं, काढायचं आणि मग लगेच गोण्या टाकून द्यायच्या, मग काय वाढणार नाही मग त्याच्यामध्ये. समजलं. पाऊस तर काय चालूच आहे ना, आता हे चालू राहणार दिवाळीपर्यंत. हां खुरपं घ्यायचं ना, कशाला हाताने हे घालायचं. आणू गोण्या आणू काय, राहू दे, जेवढा होतं एवढंच काढतो. त्याचं इथं काम तू तिथनं येते बोलीस म्हणून मी ते करत बसलो. अच्छा हां, तेवढं निघून पण जाईल ना, उभा राहून काय. ही वेल बघ कुठं पसरायला झाले ना, वेल मस्त सगळ्या पसरायला सुरुवात झाली बघा. असं लांबून बघून बघून इतका आनंद होतो ना. पानं बघा एक एक वेलीची कशी आहेत ती. हे दुधीचं वाटतं ना, दुधी, कारली, परत अजून काय आहे इथे, हे पडवळ, गोंड्याची रोपं पण लावलेत मध्ये मध्ये, शिराळी, सगळं सगळं आहे. आता काही धरतील तेव्हा सगळं दिसेल ना. आत्ता असं छान असं यायला सुरुवात झाली. आपल्या बागेतला गोंडा आता फुलायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे कळ्या आता यायला सुरुवात झाले. जेव्हा समोर आता मी इथे उभी आहे ना, छोटी छोटी गोंड्याची रोपं आहेत, त्याला पण कळ्या आलेल्या आहेत. आणि हाईट बघा, इथे मी आता उभी आहे, हे बघा आहे ना माझ्या हाईटचं एवढं. आणि त्याला बघा कळी बघा यायला सुरुवात झाली. आता कुठला रंग आहे काय माहीत नाही आहे, आता बघूया. जेव्हा फुलं यायला सुरुवात होईल तेव्हा माहिती पडेल की कुठल्या रंगाचं गोंडा आहे. आणि गोंड्याची फुलं ना मला खूप आवडतात, त्याचा रंग खूप छान असतो. आणि घराच्या आजूबाजूला असे गोंड्याची रोपं लावायची असतात, चांगलं असतं ते, आपल्या सेफ्टीसाठी चांगलं असतं. सुगंध खूप स्ट्रॉंग असतो ना गोंड्यांच्या रोपांचा. वांगी पण, वांग्याचे रोपं पण झाले, भरपूर असं रान वाढले हो आता सगळ्या रोपांमध्ये. आता पुढील 1-2 दिवसानंतर ना हे सगळं साफ करायला पाहिजे, कारण तण वाढलं ना की मग आपली जी भाजीपाला असतो ना त्याच्यामध्ये वाढ अशी बरोबर होत नाही. आता इथे पण भरपूर वाढलं आहे, करायला लागेल साफ. करूया, अजून जाऊ दे 1-2 दिवस, त्याच्यानंतर. चला आता किचनच्या कामाला सुरुवात. गॅसवर मी आता दूध ठेवलं आहे गरम करत. आणि तुम्हाला हे किचनचा पसारा बघा, हे सगळं जरा आवरायचं आहे. आपल्याकडे बघा ऑर्डरचं सगळं असतं ना, त्याच्यामुळे बहुतेक सामान इथंच ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे सगळं जरा पुढं मागं सगळं झालेलं आहे. तर हे आता सगळं मी काढणार आहे आणि साफ करणार. वाघ्या शेरू आपले भुंकतात. हे बघा दोघंजणं. हे शेरू वाघ्या, अजून आवरायचं आहे हॉल. दोघांना बाहेर नाही ठेवली. आणि आज बघा शेरूची चड्डी नाही आहे. आणि शेरू पण आपलं एकदम मस्त असं ओके झालेलं आहे, पण त्यांना आता एवढ्यात नाही सोडणार आहे, अजून 2 दिवस नाही सोडायचं. ए शेरू वागू, चला खायचं ना. लब्बाड बोका, दादा पण आमचा आत्ताच उठला आहे. चला तर ते आवरून होईल. मी आता पटकन ना पहिला हे करून घेते. आणि थोडंसं बघा हा वरती माळा आहे ना, माळा म्हणजे ही जी टाकी आहे ना, तिकडून भरपूर असे धूळ वगैरे आहे, त्याच्यामुळे ते पण जरा झाडून घ्यायचं आहे, म्हणजे एका ह्याच्यामध्ये हे काम होऊन जाईल. चला पटापट करून घेते लवकर लवकर. 1 मिनटं, तुम्हाला एक वस्तू दाखवायची राहिली. आता हे सगळं मी उचलणार आहे ना. हा बघा चिबूड, तुम्हाला मी काल दाखवलं ना. हा बघा,
पिकवून तो चिबूड फाटला आपोआप. पूर्ण पिकला आहे, त्याला झाकून ठेवली होती, नाहीतर केमऱ्या बसत राहतात. आता हा कटिंग करायचं आहे. आता ह्याचा ज्यूस बनवायचा, काय बनायचं बघूया, ह्या लोकांना विचारते. पण बघा ना कसा मस्त, म्हणजे काल रात्रीच तो फाटला बोला. एकदम तडा गेला. असं पिकल्यानंतर आपोआप फाटतात ते. चला आता हे उचलून ठेवते सगळं. मोठीवाली बॅटरी दे. हे असं खाली पडणार ना, आता पुढे टाकणार. तिकडे त्या साईडला जाऊ दे. त्या साईडला कसं टाकणार, तिकडे पाठी बंद आहे ती. हां, म्हणून तुला बोलले कुणा लाईट दे बाबाला. बॅटरी दे. एवढी धूळ आहे ना त्या टाकीवरती, बाप रे, जाळे वगैरे. त्याच्यामुळे आता ते पण साफ करून घेतोय. ते साफ नव्हतं करायचं, पण ठीक आहे म्हटलं आता करतोच आहे तर ते पण होऊ दे. टाकीचं ढाकण बिकण सगळं खाली आहे. झाकण खुलं असेल तर लावून टाका. खुलं आहे. ढाकण बंद असते. बिलकुल. हां. चला हे बघा झालं. आता पुसून घेतलं का ते सामान सगळं लावून घेते. हा माठ मला धुवायचं आहे, पण त्या आधी म्हटलं जरा झाडून होऊ दे, मग मडका धुवून टाकते. तुझं काय कुणाल, जा दूध पिऊन घे, जा पटकन जा. त्याला अजून 5 मिनटं जातील. जा तुझं माझं दूध पिऊन घे. हे बघा झाली आमची. धुवून दे. अजून देऊ. धुवून पिळून दे चांगला. आमची टाकी झाली चकाचक. दे. चला आता हा बघा चिबूड आहे ना, मी चिरायला घेते. आता ठेवून काय उपयोग नाही आहे, चिरायलाच पाहिजे. बघा कशा तडा गेला तो. आणि लाईट गेले आमच्याकडे, त्याच्यामुळे मी आता बाहेरच बसले. ते बघा कुणालने घेतला ना लादी पुसायला. लाईट मगापासून 2-3 वेळा गेली. हां तर बघा पुसतोय ना. आज सुकायला पण टाईम जाईल. जरा पाण्याचा पाईप लावत आहेत. आज जरा आमचं सगळं क्लिनिंगचंच चाललं आहे घरातलं. भरपूर असं काम केलं. आता काय सगळंच काही शेअर करता येत नाही, पण घरातलं क्लिनिंग जरा करून घेतलं. आता पाण्याची गाडी येणार आहे ना, त्याच्यामुळे हा पाईप लावतात कुणालच्या बाबा. आणि ते जातील आता बाजारात. गाडी बघा त्यांनी बाहेर काढली. बाजारात चालले. वाघेश्वरचं चिकन संपलं आहे. आज नाही गेलो तर चिकन भेटणार नाही मला परत. मग आज वार पण रविवार आहे ना, आज सोमवारचं मिळत नाही मग आमच्याकडे. दुकानं बंद असं. बस झाला, बस चालू करू नळ. तर म्हणजे पाणी भरता ते चिबूड पण चिरून घेते आणि सगळं होईल. मग चिबूड बघा चिरून घेतलेला आहे. ज्यूस मला बनवायचा होता, पण लाईटच नाही आहे, त्याच्यामुळे आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि लाईट आल्यानंतर मी ज्यूस बनवणार आहे. आता कधी लाईट येईल ते काय मला माहीत नाही आहे, पण केवढा बघा मोठा चिबूड होता ना, 2 भांडी भरलेली आहेत. आणि आता ज्यूस इतका टेस्टी लागतो ना, खूप मस्त लागतो ज्यूस. कुणाला आणि कुणाच्या बाबांना खूप आवडतो. नंतरला म्हटलं बनवून देईन मी, जर का लाईट आली तर, नाहीतर मग संध्याकाळी डायरेक्ट. चला झाकून ठेवते आता फ्रीजमध्ये. तर देवपूजा करून झाली आत्ताच. आज ना खूप उशीर झाला हो आम्हाला देवाची पूजा करेपर्यंत. सगळं चाललं होतं ना घरातलं, पण ठीक आहे म्हटलं काय करणार ना, आपले कामं पण असतात ना. देवपूजा झाली की असं प्रसन्न वाटतं असं. चला आता बाकीचं करून घेऊया. आता मी बसले जरा 5 मिनटं निवांत बसते आणि मग मी चालले किचनमध्ये. दुपारचं जेवण बाकी आहे. आता मी थोडंसं जरा फोकस माझा क्लिनिंगवरती केलेला आहे. म्हणजे घरातली साफसफाई वगैरे हळूहळू चाललं आहे आज किचनचं. आणि उद्या हॉल क्लीन करायचा विचार चालू आहे. म्हणजे करत राहायचं हो. घरामध्ये असं घाण धूळ वगैरे दिसले ना की जमत नाही आपल्याला, ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग आजपासून सुरुवात केलेली आहे. आज लाईटीने खूप गोंधळ केला आहे. सकाळपासून सारखी लाईट जाते. आत्ता पण गेली होती, आत्ता आले. कुणाला मला म्हणाला की आई लाईट आले म्हणून. त्याच्यामुळे मी आता चालले किचनमध्ये दुपारचं जेवण करायला. चक्की आता लावून घेते. आता बघते आजी अर्धा जरा थांबते, कारण 10 वेळा ती लाईट सकाळपासून गेलेली आहे. सारखी जाते, एक 10 मिनटं राहते, पुन्हा जाते, असं सगळं लाईटीचं नाटक चालू आहे. त्याच्यामुळे थोडीशी जरा गडबड झाली. ठीक आहे म्हटलं काय करायचं, जाऊ दे. पाऊस पण मला वाटतं कुठेतरी पडतोय वाटतं जास्त पाऊस, आणि पावसामुळे सगळं असं चालू असणार. कारण सकाळपासून वारा वगैरे पण भरपूर आहे त्याच्यामुळे असं. आणि वारा जास्त असला ना की लाईट आमच्याकडे जाते. असं जोरदार पाऊस जरी असला ना तरी पण लाईट अशी जात नाही, गेली तरी पण पटकन येते. पण वारा खूप असेल ना तर लाईट की जाते अशा आदल्यामधनं. तर चला जाऊया आता किचनमध्ये. कुणालचे बाबा आता आलेच बाजारातनं, त्यांचा फोन चालू आहे, त्यांच्या मित्राचा फोन आला आहे, तर ते गप्पा मारत आहेत.
आता पहिला वाघे आणि शेरू यांचं जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग आमचं जेवण. आता थोडंसं जरा उशीर झाला हो सगळ्या गोष्टी करायला. नाश्ता वगैरे, नाश्ता काय बनवलाच नाही, ते चिबूड होता तोच आता आम्ही खाल्ला सगळ्यांनी. आणि थोडासा अर्धा चिबूडला साईडला ठेवला, त्यांना ज्यूस करून द्यायचं आहे म्हणून नंतरला मी करून देईन आणि तुमच्याशी पण शेअर करीन. पण आज काय जमणार असं वाटत नाही मला, नेक्स्ट टाईम मी शेअर करीन असं. चला जाऊया किचनमध्ये. आता बघूया कुणालचे बाबा काय घेऊन आलेत. मला असं वाटतं आज त्यांनी नॉनव्हेजच काहीतरी आणलं असेल, कारण ते मला मगाशी जाताना म्हणाले होते की काहीतरी नॉनव्हेज खायचं आहे. अजून मी बघितलं नाही आहे काय आणलं काय नाही ते, कारण मी देवाची पूजा करत होती ना, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे गेलीच नाही अजून. चला भांड देव, भांड भांड हे घ्या. आमच्याकडे आज नॉनव्हेज आले. साखर दे इथं. साखरेला सोन्याचा भाव आला बाबा. कसे किलो साखर ही आणली? 75 रुपये. बघा, हां 75 रुपये किलो साखर. म्हणजे आता साखर पण खायची नाही वाटतं. काय एवढी महाग झाली लगेच? काय गव्हर्नमेंट आहे बापरे काय. चला आता आपण चिकन टाकूया शिजवायला वाघ्या शेरू यांचं. चला जेवणाचं तुम्हाला दाखवते. आता घाईघाईत बनवलं जेवण सगळं, खूप उशीर झाला आज. आता जवळजवळ 2 वाजून गेलेले आहेत. एकच बिर्याणी बनवली, इन्स्टंट बिर्याणी. अजून झाली नाही आहे. आता ही झाल्यानंतर अजून एक 10 ते 20 मिनटं ठेवायला लागेल. झटपट झटपट. अजून पाणी आहे. जरा 5 मिनटं ठेवावं लागेल. आणि 2 वेळचे एकदमच बनवले, म्हणजे संध्याकाळी जेवणाची चिंता नाही. तर जरा 5 मिनटं राहू दे. ह्याच्यामध्ये वाघ्या शेरू यांचं चिकन पण बॉईल करून झालं. दोघंजणं जेवले पण वाघ्या शेरू. गरम आहे हे बघा. त्याचा कुकर रिकामी करायचं आहे. आणि हे बघा आमचे चंगू मंगू बसलेत जेवून वरती. मगाशी ना वाघ्याला आपल्या सोडलं होतं थोडा वेळ, एक साधारण अर्ध्या तासाने आला तो बाहेर फेरी मारून. आणि शेरूला काय अजून सोडलं नाही, पण साधारण 1-2 दिवसामध्ये त्यांना सोडणार आता खेळायला वगैरे. ए बड्या, जेवून झालं दोघंजण, आता झोपतील आरामात. हे बघा जेवण वाढलं आता आणि आम्ही आता जेवतोय गरम गरम इन्स्टंट बिर्याणी. चांगले झाले. गरम आहे खूप. गरमच खायचं, मजा वेगळी. चला फॅन लावला आता. फॅन बंद कर. तर चला आता काय थोडंसं जरा किचन आवरायचं आहे. जास्त काय करायचं नाही आहे, झालं आहे सगळं किचनचं काम. आणि त्याच्यानंतर मग भरपूर असा आराम करायचा. आज भरपूर असं काम केलं ना, त्याच्यामुळे आरामसुद्धा भरपूर करायचा. तर चला ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.